कार्तिक पौर्णिमेला करा हे उपाय, तुम्हाला हवे ते फळ मिळेल. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते. असे मानले जाते या दिवशी काही उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा घरात कायमस्वरूपी निवास होतो. जाणून घ्या कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आणि उपाय. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करावे सत्यनारायण कथेचे पठण. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण कथेचे पठण करावे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन करावे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या अर्पण कराव्यात आणि त्यानंतर त्या आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी ठेवाव्यात. असे केल्याने आर्थिक अडचण दूर होतात आणि आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत नाही असे मानले जाते. शिवमंदिरात महामृत्युंजय संपूत मंत्राचा जप करावा. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात गंगेत स्नान केल्यानंतर शिवमंदिरात महामृत्युंजय संपूत मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने रखडलेल्या कामामध्ये यश मिळते आणि शत्रूचा पराभव होऊन मनोकामना पूर्ण होतात अशी धार्मिक मान्यता आहे. देवी लक्ष्मी आणि भगवान शाळीग्राम यांची पूजा करावी. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान शाळीग्रामची पूजा करणे शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीची इच्छा दूर होते. त्याचप्रमाणे पूजा करणाऱ्या भक्ताच्या जीवनात आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते. पिंपळाच्या झाडाला गोड दूध अर्पण करावे. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर गोड दूध अर्पण करावे. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते असे मानले जाते.